आज रविवारचा दिवस होता आणि या दिवशी राजीव आपल्या दुकानावर बसून आठवड्याभराचा हिशोब पाहत असायचा. कारण इतर दिवशी तो नोकरी करत असायचा आणि त्याच कारणामुळे विनोदराव कडक उन्हात जेवण घेऊन घामाने भिजलेल्या कपड्यांसह दुकानात पोहोचले. पाहतात तर त्यांचा मुलगा तिथे नव्हता. त्यामुळे त्यांनी आणलेल्या जेवणाचा डबा तिथेच काउंटरवर ठेवून ते पाठीमागे फिरले. तेव्हा नोकर रामू त्यांना घामाने भिजलेल्या अवस्थेत पाहतो आणि म्हणतो, साहेब थोडा वेळ थांबा, साहेबांच्या खुर्चीवर बसा. विनोदराव बसण्याच्या विचारात तर नव्हते, परंतु रामूने जास्तच आग्रह केल्यामुळे ते तिथेच काउंटरजवळ असलेल्या खुर्चीवर बसले. थंड थंड हवेने विनोदरावांच्या शरीराचे तापमान हळूहळू कमी होत होते. त्यामुळे बसल्या जागी त्यांचे डोळे बंद होऊ लागले. जेव्हा रामूची नजर विनोदरावांच्या पायावर गेली तेव्हा त्यांची अशी अवस्था पाहून रामूच्या डोळ्यात पाणी आले. कारण एवढ्या कडक उन्हामध्ये बिना चपलीने चालत असल्यामुळे त्यांच्या पायावर फोड आले होते. एक बाप किती मजबूर होऊन जातो ना. त्याच्या उतार वयात त्याने आपल्या मुलांना जमिनीवर एक पाऊलसुद्धा ठेवू दिलेले नव्हते. सतत आपल्या मुलांना खांद्यावर उचलून पूर्ण जग फिरवलेले असते. पण म्हातारपणी अशाच बापाचा त्रास तोच मुलगा समजून घेत नाही. तेवढ्यातच अचानकपणे हृदयाला लागतील असे शब्द कानावर पडले. विनोदराव खडबडून जागे झाले. त्यांचे डोळे उघडले तर समोरच राजीव ओरडून म्हणाला, बाबा तुमची एवढी हिंमत कशी झाली माझ्या एवढ्या किमती खुर्चीवर बसण्याची? थोडी अक्कल आहे की नाही, की म्हातारपणात सर्वच विकून टाकलेत? माहीत नाही की केवढी महाग आहे ही खुर्ची? तुम्ही तर पूर्ण आयुष्यात अशा खुर्चीवर बसला नसाल. आपल्याच मुलाचे शब्द ऐकून विनोदरावांच्या डोळ्यात पाणी आले. राजू ओरडून म्हणाला, रामू कोणते तरी चांगले कापड घेऊन ये आणि ही खुर्ची चांगल्या प्रकारे साफ कर. पूर्ण खुर्चीला घाम लागलाय. रामू पळत आला आणि विनोदरावांना म्हणाला, साहेब मी तुमची माफी मागतो. प्लीज तुम्ही इथून उठा, नाहीतर मालक मला नोकरीवरून काढतील. विनोदरावांना हे सर्व बोलत असताना रामूच्या डोळ्यात पाणी आले. त्याला असे वाटत होते की जसे काही त्याने आज खूप मोठे पाप केले आहे आणि असे वाटणे स्वाभाविकच होते. कारण ज्या मालकाबरोबर त्याने लहानापासून काम केले होते, ज्यांनी त्याच्यासाठी एवढे केले होते, आज त्याच मालकाबरोबर असे वागावे लागेल असा विचार त्याने कधीच केला नव्हता. विनोदराव गपचूप आपल्या मुलाच्या खुर्चीवरून उठले. विनोदरावांना त्यांच्या मुलाने हात पकडून एका बाजूला केले आणि पटकन तो स्वतः खुर्चीवर बसला. विनोदराव अपमानाचे घोट पीत म्हणाले, बाळा सूनबाईचे जेवण पाठवले आहे, जेवून घे. तेव्हा राजीव रागातच म्हणाला, बाबा तुम्हाला किती वेळा सांगितले आहे की तुम्ही माझ्या दुकानावर येत जाऊ नका. तुमची कमनशिबी पावले माझ्या दुकानात पडली की तुम्हाला पाहून गिराईक परत जातो. तुम्हाला काय वाटते मी रस्त्यावर यावे का? विनोदराव म्हणाले, बाळा मी एवढ्या वर्षापासून हे दुकान चालवत होतो. आज दुकान घर तुझ्या नावावर काय केले? तू तुझ्याच बापाला कमनशिबी बोलून डोळे दाखवू लागलायस. मी सुद्धा एक वेळ या दुकानाचा मालक होतो. राजीव पुन्हा अडखळत म्हणाला, बाबा ती वेळ विसरून जा. आज मी ह्याचा मालक आहे आणि तुमची औकात आज एवढी सुद्धा नाही की तुम्ही माझ्यासमोर उभे राहून मला कोणता सल्ला देऊ शकाल. हा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक तिथे जमा झाले होते आणि ते सर्वजण विनोदरावांना तो निराश चेहरा पाहत होते. कोणाकोणाच्या डोळ्यात तर पाणी सुद्धा आले होते. विनोदराव म्हणाले, बाळा तू काय बोलत आहेस? आजूबाजूचे सर्व लोक पाहत आहेत. माझ्या इज्जतीची सुद्धा काळजी घे. राजीव बेशरम सारखा हसत म्हणाला, हो बाबा तुमच्याकडे अजूनही इज्जत राहिली आहे. असे म्हणत तो पुन्हा जोर जोरात हसू लागला. आपल्या मुलाचे हे रूप पाहून विनोदरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शेवटी ते आपल्या डोळ्यातील अश्रू लपवत लोकांसमोर नजर चोरत तेथून निघाले. घरी येऊन सरळ आपल्या रूममध्ये जाऊन अंथरुणावर पडले. ज्या लोकांसमोर ते ताठ मानेने जगले होते, आज त्याच लोकांसमोर त्यांच्याच मुलाने त्यांची मान खाली झुकवली होती. जेव्हा त्यांचा नातू बबलू आपल्या आजोबांच्या रूममध्ये पोहोचला तेव्हा विनोदराव आपल्या बायकोच्या फोटो फ्रेम समोर उभे राहून अश्रू ढाळत होते. आपल्या हृदयाचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करत होते. आपल्या आजोबाची अशी अवस्था पाहून बबलूच्या सुद्धा डोळ्यात पाणी आले. बबलूला समोर पाहून विनोदरावांनी आपल्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि खोटे हसून चेहऱ्यावर आणून म्हणाले, अरे बबलू ये ये. बबलू त्यांच्या हास्यामागील दुःख चांगल्या प्रकारे जाणून होता. त्याने बोलता बोलता आपल्या आजोबांना कितीतरी वेळा रडण्यामागचे कारण विचारले, परंतु ते काहीच बोलले नाहीत. संध्याकाळी मुलगा आणि सून दोघे घरी आल्यानंतर पुन्हा दोघांनी विनोदरावांना टोमणे मारणे चालू केले. बाबा कधीपर्यंत तुम्ही माझी बेइज्जती करत राहणार आहात? अरे उद्या तर तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये येऊन सुद्धा माझी बेइज्जती कराल. आताच तुम्हाला सांगतोय, खबरदार तुम्ही तिथे पाऊल ठेवलं तर. माहीत आहे तुम्हाला मी किती मोठा ऑफिसर आहे आणि तुम्ही गावाकडचे गावंढळ. आपल्या मुलाचे बोलणे ऐकून विनोदरावांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. हे सर्व पाहिल्यानंतर बबलूला सहन झाले नाही.
म्हणून तो ओरडतच म्हणाला, खबरदार, आई बाबा, जर आजोबांना तुम्ही काही बोललात तर लाज वाटायला हवी तुम्हाला. आजोबांना बोलताना आजोबांनी तुमच्यासाठी काहीच केले नाही का? त्यांनी मेहनतीने कमावलेला सर्व पैसा तुमच्या शिक्षणासाठीच खर्च केला. जर तुम्हाला आजोबांची काळजी घ्यायची नसेल तर घेऊ नका, पण मी त्यांची काळजी नक्की घेईन. जर मला शिकताना सोबतच मजुरीचे काम सुद्धा करावे लागले तरी बेहतर. आजी तर तुम्हा लोकांच्या हलगर्जीपणामुळे आजोबांची कायमची साथ सोडून निघून गेली आहे, परंतु आता आजोबांना जर कोणी हात सुद्धा लावले तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही. एवढं बोलून बबलू आपल्या आजोबांना त्यांच्या रूममध्ये घेऊन गेला आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसू लागला. तेव्हा विनोदराव आपल्या नातवाला मिठी मारून जोरजोरात रडू लागले. बबलूला आपल्या आजोबांची अशी अवस्था पाहवत नव्हती, पण त्याला काही समजत नव्हते की कसे काय करावे. त्याने आजोबांना असे दुःखद जीवन जगायला नको. दुसऱ्या दिवशी तो असाच आपल्या मित्रांबरोबर बसला होता. तेवढ्यात त्याचा एक मित्र म्हणाला, यार बबलू, तुझी तर घरी खूपच मज्जा आहे. घरात तर तुला काहीच काम करावे लागत नाही. तुमच्या घरी नोकर सुद्धा आहेत, तरी सुद्धा तुझी बाईक नेहमीच खराब असते. असे का? आणि हा मला हे समजत नाही, तुझी आई तुमच्या घरात त्या म्हाताऱ्या नोकराला का ठेवत आहे? काय तो तुमच्या गावावरून आला आहे का, की कोणी नातेवाईक आहे? जो कोणी आहे पण चांगला आहे. तुमचे सर्व काम तर होते. आणि माझी एक आई आहे जी माझ्या आजोबांना घाबरून गावीच ठेवते. कदाचित ते इथे असते तर त्यांनी माझी छोटी मोठी कामे तर केली असती. आता माझी आई छोट्या छोट्या कामांसाठी मलाच पळवत असते. बबलूचा मित्र सौरभ हे म्हणाला. तेव्हाच बबलूचा दुसरा मित्र रवी म्हणाला, अरे या सौरभ, तुझ्या आईने तर घाबरून तुझ्या आजी आजोबांना गावी ठेवलंय, पण माहीत नाही एक रात्री अंधारामध्ये माझे आजी आजोबा कुठे निघून गेले. नंतर समजले की ते कोणत्या तरी वृद्धाश्रमात राहत आहेत. बघ, एक दिवस जर माझे आई बाबा माझे काही ऐकत नसतील तर मी त्यांना सुद्धा वृद्धाश्रमात पाठवून देईन. फक्त बबलूचे नशीब तेवढे चांगले आहेत. आजी आजोबा कोणीच नाही. बरोबर ना सौरभ? असे म्हणून रवी हसू लागला. पण त्या दोघांचेही बोलणं ऐकून बबलू शांतच राहिला. तो बोलणार तरी काय होता? कारण त्याच्या घरात जे वयोवृद्ध राहत होते त्यांना ते लोक नोकर समजत होते, पण खरं तर ते त्यांचे आजोबा होते. खरं म्हटलं आहे, मोठ्यांनी मुलं ते शिकतात जे पाहतात ऐकतात. मनुष्य आपल्या कर्मानेच मोठा होतो आणि येणारे भविष्य उज्ज्वल घडवतो. अहंकार आणि लालची वृत्तीने मनुष्य मोठा होत नाही. माहीत नाही बबलूच्या आईबाबांचे कर्म त्यांना कुठे घेऊन जातील. आपल्या मित्राचे बोलणे ऐकून नाराज बबलू शांतपणे घरी निघून आला. अरे काय आहे हे आई, आज पुन्हा माझी मोटरसायकल खराब आहे. मी तुला सांगितले होते ना की नोकराकडून साफ करून घे, परंतु माझे तू काहीच ऐकत नाहीस. उगाच एवढ्या लोकांच्या घरामध्ये ठेवले आहेस, कोणीच काही कामाचा नाही. बबलू आपल्या आईला कविताला म्हणतो. तेव्हा कविता म्हणते, बाळा, आज तू स्वतः साफ कर. उद्यापासून बघ तुझी बाईक एकदम चकाचक असेल. बबलू तर तिथून निघून गेला. परंतु कविता मनात विचार करते, म्हातारा तर दिवसभर फक्त खातच असतो, काहीच काम करत नाही. आज त्याची बरोबर खबर घेते. बाबा, ओ बाबा, कुठे गेलात? तेवढ्यात कविता समोर विनोदराव येऊन उभे राहतात आणि म्हणतात, काय झाले सुनबाई, मला आवाज देत होतीस? कविता पटकन त्यांच्या हातातून वर्तमानपत्र खेचून घेते आणि म्हणते, पूर्ण दिवस या वर्तमानपत्रात तोंड खुपसून बसलेले असता. मी कालच तुम्हाला सांगितले होते ना की ही बाईक सकाळी सकाळी साफ करत जा, पण तुम्ही तर कानात तेल टाकून बसलेले असतात. आता माझ्या तोंडाकडे काय पाहतात? ज्या सर्व बुटांना पॉलिश करून सर्व बूट आणि चपला व्यवस्थित जागच्या जागी ठेवा. मग बागेतील झाडांना पाणी घाला. आता रामू सर्व काम करणार, मग तुम्ही काय किचनमधली कामे करणार का? काचेचा शत्रू काही उपयोगाचा आणि कामाचा नाही. एवढं बोलून कविता तिथून निघून गेली. बिचारे विनोदराव मान खाली घालून अपमानाचे घोट गिळून बूट पॉलिश करू लागले. जेव्हापासून त्यांच्या बायकोचा विमलचा मृत्यू झाला होता त्यानंतर त्यांचे आयुष्य जणू काही नरक बनले होते. ते आपल्याच घरात नोकरांप्रमाणे राहत होते. बोलायला तर मुलगा खूप पैसेवाला होता, पण तो त्याच्याच कामात नेहमी व्यस्त असायचा. आपल्या बापाचे दुःख सुद्धा तो पाहू शकत नव्हता. एक दिवस विनोदराव आपल्या मुलाला म्हणाले, बाळा राजीव, ऑफिसला जात आहेस का? मला तुझ्याबरोबर काहीतरी बोलायचं आहे. तू ऑफिसवरून आल्यानंतर एवढा दमलेला असतोस की एक गोष्ट सुद्धा नीट ऐकून घेत नाहीस. जर आता तुझ्याकडे थोडा वेळ असेल तर माझी एक गोष्ट ऐकत जा, खूप गरजेची आहे. तेव्हा राजीव रागातच म्हणाला, काय आहे बाबा, तुम्हाला तर माहिती आहे की मी या वेळेला ऑफिसला जातो, तरीसुद्धा तुम्ही हीच गोष्ट का विचारत आहात? मला आईची सुद्धा हीच गोष्ट अजिबात आवडत नव्हती. जेव्हा ती विचारायला, झोपला आहेस का, जात आहेस का, अरे दिवस असताना खात आहे, जात आहे, असे विचारायची काय गरज आहे?
आणि माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे आणि मी तुमच्या फालतूच्या गोष्टी विनाकारण का ऐकून घेऊ. तेव्हा विनोदराव म्हणाले, बाळा, तुझी आई होती तेव्हा माझ्या छोट्या मोठ्या ज्या अडचणी असायच्या त्या ती तुझ्यापर्यंत पोहोचत होती. ती काय निघून गेली आणि मी आता कोणाबरोबर काहीच बोलू शकत नाही आणि त्यामुळे माझी गोष्ट तुझ्यापर्यंत पोहोचतच नाही. बाळा, माझा चष्मा तुटलाय. जर तू तो बनवून आणलास तर खूपच उपकार होतील. आणि एक गोष्ट बोलू बाळा, एक वेळ येते जेव्हा असे वय येते तेव्हा आपल्याला कोणीही विचारत नाही की तुम्ही काय करत आहात, कुठे जातात. तेव्हा राजीव रागातच म्हणाला, बाबा बस करा, उगाचच दिलीप कुमार बनण्याची गरज नाही. आणि तुम्ही विसरून गेला का मी तुमच्यासारखा छोट्याशा दुकानात काम करत नाही, तर एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एका मोठ्या पोस्टवर आहे. तुमचा चष्मा घेऊन तो दुरुस्त करायला गेलो तर ते चांगलं दिसते का, जिथे मी मोठमोठी कामे करण्यासाठी फाईलवर सही करत असतो. आणि आता तुमचा चष्मा बनवण्यासाठी बाजारामध्ये फिरू का? कोणत्या तरी नोकराला सांगून करून घ्या, माझ्याकडे वेळ नाही. एवढे बोलून राजूने आपल्या गाडीची चावी उचलली आणि बाहेर निघून गेला. तेवढ्यात कविता आली आणि म्हणाली, बाबा, मी तुम्हाला किती वेळा सांगितले, जेव्हा ते बाहेर जात असतात तेव्हा त्यांना विनाकारण टोकू नका. काय तुम्हाला ही गोष्ट आईने शिकवली नाही का? बरोबर कशा दिसणार त्या? तुम्ही तर तुमच्या जागेमध्ये मस्त राहत होतात आणि आईनं तर त्यांच्या माहेरी जायला वेळ मिळत होता. बाकी त्यांना वेळच कुठे होता. स्वतः तर निघून गेल्या, परंतु तुम्हाला मात्र माझ्या डोक्यावर सोडून गेल्या. आता मुलाने काही ऐकवले ते मला सांगू नका. विनोदराव म्हणाले, सुनबाई, रामूला जर वेळ मिळाला तर त्याला सांगून माझा चष्मा बनवून आणायला सांग. मला वर्तमानपत्र वाचायला त्रास होतोय. कविता पटकन म्हणाली, घरातील कोणतेच काम जर तुमच्याकडून होत नाही, विनाकारण त्या वर्तमानपत्रामध्ये पैसे खर्च होतात आणि रामूला वेळ नाही. त्याला बाजारात पाठवले तर तो काय तुमची कामे करेल आणि त्याला बाजारात पाठवले तर त्याची कामे तुम्ही करणार आहात का? 3 दिवसांपासून तुम्हाला सांगत आहे की बबलूची मोटारसायकल खराब होते. रोज सकाळी तिच्यावर कपडा मारा. तो खराब झालेली मोटारसायकल कॉलेजला घेऊन गेलाय तर लोक काय म्हणतील? एवढ्या मोठ्या बापाचा मुलगा आहे परंतु घाणेरडी गाडी घेऊन येतो. विनोदराव म्हणाले, सुनबाई, मनुष्य मन आणि त्याच्या कर्माने मोठा होतो, कोणत्याही अहंकाराने नाही. बबलूच्या बाबाने मेहनतीने ते स्थान मिळवले, म्हणून बबलूवर सुद्धा चांगले संस्कार व्हायला हवेत. प्रत्येक माणसाला आपल्या कर्मानुसार आणि मेहनतीनुसार फळ मिळत असते. ती गोष्ट वेगळी आहे की आपल्या प्रगतीमध्ये आपल्या आईबाबांचा सुद्धा हातभार असतो आणि मुले हीच गोष्ट नीट लक्षात ठेवतात. एवढं बोलून विनोदराव कपडा घेऊन आपल्या नातवाची मोटरसायकल साफ करण्यासाठी जातात आणि कविता वाकडे तोंड करून तेथून निघून जाते. बबलू आपल्या आजोबांची अशी अवस्था पाहून फक्त अश्रू ढाळत असायचा. त्याने गुपचूप आपल्या आजोबांचा चष्मा उचलला आणि आपल्या मित्रांकडून काही पैसे घेऊन आपल्या आजोबांचा चष्मा दुरुस्त करण्यासाठी तो निघून गेला. इकडे जसे राजू आपल्या कारजवळ गेला तेव्हा कार पंक्चर होती. तेव्हा राजू रागातच म्हणाला, बाबांनी मला टोकून चांगले केले नाही. एकतर अगोदरच मी उशिरा निघत आहे. 11 वाजता ऑफिसमध्ये एक मीटिंग आहे आणि इकडे कार पंक्चर. राजूला जेव्हा काही सुचले नाही तेव्हा तो आपल्या सोसायटीच्या गेटवर येऊन उभा राहिला आणि ओला उबेरची वाट पाहू लागला. परंतु ऑफिस टाईममध्ये त्याला काहीच मिळत नव्हते. तेव्हा समोरून एक रिक्षावाला येताना त्याला दिसला. राजूने त्याला थांबण्यासाठी इशारा केला. तेव्हा त्याच्या मनात विचार आला, एवढ्या मोठ्या कंपनीचा जनरल मॅनेजर आणि मी रिक्षामधून ऑफिसला जाणार. पण त्याच वेळेला दुसरा विचार त्याच्या मनात आला, आता तर मीटिंगमध्ये डायरेक्टर सुद्धा येणार आहेत, त्यामुळे उशीर पोहोचून स्वतःचे इम्प्रेशन खराब होण्याची सुद्धा भीती आहे. जसे रिक्षावाला थांबला तेव्हा राजू कंपनीचे नाव सांगून पटकन रिक्षामध्ये बसला आणि म्हणाला, गाडी वेगात चालव आणि कुठेच थांबू नकोस. परंतु रिक्षावाला नेहमीप्रमाणे रिक्षा चालवत होता आणि थोडा पुढे गेल्यावर एका जागी थांबला. राजू म्हणाला, अरे काय झाले, का थांबलास? मी सांगितले ना कुठेच थांबू नकोस, गाडी चालवतच राहा. रिक्षावाला म्हणाला, 1 मिनिट साहेब, गेटवर जो सज्जन माणूस उभा आहे त्यांना थोड्याच अंतरावर सोडायचे आहे. राजू म्हणाला, नाही नाही, तू असे नाही करू शकत, मला मीटिंगसाठी उशीर होत आहे. रिक्षामध्ये माझ्या व्यतिरिक्त इतर कोणीही बसू शकत